आवाज येते का बघा? आवाज येते का ना? सर्वांना आवाज येते ना? आज आपण टेन्स पाहणार आहोत. आवाज येते का पहा? एक मिनिट. आवाज येते का पहा? तर आपल्याला आज मी तुम्हाला तुमच्या समोर माझं नाव शेख वाहेद. मी तुमच्या समोर आज टेन्स म्हणजे ग्रामर इंग्लिशचा हा महत्वाचा टप्पा व्याकरण आपल्या आपल्या चॅनलवर वेगवेगळे आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे आपले व्हिडिओ घेऊन येऊ. आपल्या ह्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण आज टेन्स शिकणार आहोत. टेन्स शिकत असताना आपल्याला कोणते वर्ब लागतात, कोणते ऍडजेक्टिव्ह लागतात, कोणते वर्ब सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशा प्रकारे कर्ता कर्म क्रियापद. कर्ता कर्म क्रियापद जसं मराठीमध्ये व्याकरण आहे तसंच ह्याच्यामध्ये ग्रामरमध्ये टेन्स आहे. टेन्स म्हणजे काळ. काळालाच आपण काय म्हणतो? वेळ. जेव्हा आपली वेळ येते किंवा भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये शिकू शकता. आणि व्हॉट इज टेन्स? टेन्स म्हणजे काय? तर टेन्स म्हणजे हाच काळ आणि वेळ. काळ म्हणतो टेन्स आणि वेळ दोन्ही पण अर्थ होतात त्यांचे. आणि ह्याच्यामध्ये आपण शिकत असताना टेन्सला टाइम पण म्हणतात, त्याला इंग्रजी म्हणजे टाइम म्हणतात, वेळेला टाइम पण म्हणतात. तर आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे ग्रामर विषयी. तर मी थोडंफार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण का पहिलाच व्हिडिओ आहे माझा हा. आणि याच्यामध्ये शिकत असताना कसं आहे, आपलं लक्ष इकडे असलं पाहिजे. 100% जर कॉन्ट्रस्टेशन जर इकडे देऊन, लक्ष जर इकडे देऊन जर आपण पाहिलं तर आपल्याला नक्की समजेल. मी जशा पद्धतीने शिकवतो, माझ्याकडे 3-4 पद्धती दुसऱ्या पण आहेत शिकवायच्या. कारण मी ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवतो, टेन्स असेल, ग्रामर असेल, आपण कोणते विषय शिकणार आहोत बघा. सर्वात प्रथम माझा आवडता विषय म्हणजे इतिहास. इतिहास एक. आणि नंबर 2 इंग्लिश एक. नंबर 2 इंग्लिश. आणि नंबर 3 मराठी. आणि याच्यामध्ये इतिहास आणि भूगोल करू आपण. भूगोल पण मी शिकतो. सर्व महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा भूगोल अशा पद्धतीने आपण ह्या चारही विषयावर फोकस करू. आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षामध्ये जसे पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक ह्या सर्व प्रकारे इतिहासमध्ये त्याचे प्रश्न असतात, उत्तर असतात. आपण सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करू. आणि मेहनतीने काटकसरीने अभ्यास केल्यावर जणू वाळूचेही तिळगळे असे म्हणतात ना, तसे एक मन आहे. तशा पद्धतीने मी हा इतिहास हा विषय आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि तसंच आपल्याला आज शिकायचं आहे टेन्स. तरी मी हे पुसून घेतो. एक मिनिट. आपल्याकडे डस्टर नाही, त्याच्यामुळे आपण आज ह्याच्यानंच पुसून घेऊ, कपड्यानं पुसून घेऊ. येणाऱ्या वेळेमध्ये आपण डस्टर पण आणू. तर आपल्याला सुरुवातीपासून एकदम स्टार्टिंग पासून पाहायचं आहे आज. तर आज पाहायचं आहे. दिसते का तुम्हाला? दिसत नसेल तर मी झूम करून आपल्याला टाकतो. व्हॉट इज टेन्स? पहिले टेन्स लिहून घेऊ. टेन्स म्हणजे काळ, दिसते ना, आणि वेळ, यालाच इंग्रजीमध्ये टाइम असं म्हणतात, टेन्सलाच. तर टेन्सचे किती प्रकार आहेत? तर टेन्सचे प्रकार पडतात 3. कसे प्रकार पडतात टेन्स? जसं म्हणतो ना आपण, साधा वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ
अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये त्याला टेन्सचे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे टेन्सचा प्रेझेंट टेन्स. जसे ह्या टेन्सचे 3 प्रकार पडतात. पास्ट टेन्स अँड थर्ड प्रकार फ्युचर टेन्स. आता याचं हे लिहितो मी. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. तर चला लक्ष द्या इकडं आणि समजून घ्या. इथंच मेन टॉपिक जे आहे इथंच आहे, कारण टेन्सचे 3 प्रकार पडतात. आणि जसं टेन्सचे 3 प्रकार पडले, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. पहिले 3 तर लक्ष द्या इकडं. आपण सर्वप्रथम शिकत असताना आपल्याला ह्या टेन्स कोणकोणत्या पद्धतीने याची जसं रूपरेषा मांडायला आली पाहिजे आणि ह्याचे सब्जेक्ट जे सूत्र आहेत ते पाठांतर केले पाहिजे आपण. जसं टेन्सचे 3 प्रकार पडलेत तसंच प्रेझेंट टेन्सचे 3 प्रकार पडलेत, पास्ट टेन्सचे 3 प्रकार पडलेत, फ्युचर टेन्सचे 3 प्रकार पडलेत. तर आपल्याला ह्या 12 काळामध्ये एक वाक्य चालवायचं आहे. आता ह्याचा सब एक प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार पडतात. त्याचे उपप्रकार 4 आहेत. चालू गोष्टी सांगण्यासाठी वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. जे काही चालू आहे त्या चालू गोष्टी सांगण्यासाठी त्याचा वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. घडून गेलेल्या गोष्टी जे भूतकाळात आपण दर्शवतो, भूतकाळाच्या घडून गेलेल्या वस्तू किंवा व्यक्ती किंवा साधनं, घडून गेलेल्या जे काही भूतकाळात घडले त्यासाठी आपण भूतकाळ वापरतो. आणि ह्याच्यामध्ये आपण गोष्टी सांगण्याच्या आणि ज्या गोष्टी भविष्यात घडल्यात आणि ज्या गोष्टी घडणार आहेत त्याच्यासाठी आपण भविष्य काळाचा वापर करतो. सर्वप्रथम आपण या तिन्ही सेंटेन्सचा ह्याच्यामध्ये रूल्स आहेत. याचा रूल्स कसा आहे आपण ते पाहू. तर आपण ह्याच्यामध्ये किती प्रकार पडलेले ते पहिलं जाणून घ्या. पहिलं बघा मी कशा पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो, कारण का माझं पहिलाच व्हिडिओ आहे आपल्यापर्यंत आणि शिकवण्याची एक जिद्द पाहिजे. आता स्टार्टिंग पासूनच आपण सुरुवात केली आणि कुठलं काही नॉलेज आहे भरपूर, लेकिन बोलण्याची पद्धत जी आहे ते थोडीफार चेंज असेल, थोडीफार भाषाचं लँग्वेज थोडीफार मोडकी तोडकी असेल. कसं तरी आपण तुमचा एक छोटा भाऊ म्हणून सांभाळून घ्या, कारण येणाऱ्या वेळेमध्ये जसं मी आज ह्या बोर्डवर शिकणार आहे, येणाऱ्या भविष्यामध्ये, येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या टाइममध्ये, येणाऱ्या वेळेमध्ये मी इलेक्ट्रिक बोर्ड, जसे काही टीव्ही आहे, कांगणे सर जसे वापरतात मोठमोठे, आता जे छोट्यापासूनच मोठे झालेत सरांना, त्यांच्या मी रिस्पेक्ट करतो आणि तसलेच मी एखादी बोर्ड येऊन आपल्या समोर म्हणजे जेव्हा चॅनल ग्रो होईल किंवा तुमचा जेव्हा सपोर्ट असेल मला, तेव्हा मी येणाऱ्या वेळेमध्ये इलेक्ट्रिक बोर्डवर मला शिकवण्याचा प्रयत्न करेन. तरी आता बघा आपण ह्याचे प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार पडतात. प्रेझेंट टेन्स, फर्स्ट आपण प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ आपण प्रेझेंट टेन्स. आता हे 4 प्रकार कसे पडतात बघा. सिंपल प्रेझेंट टेन्स, 2 प्रकार नंबर 2
प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नंबर 3 प्रेझेंट. आपण काय पाहत आहात आता? प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळाचं 4 प्रकार उपप्रकार पाहत आहात आपण. प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. दिसत असेल थोडं अंधारामध्ये, आता रात्रीचे 11 11:30 होते तरी पण मी व्हिडिओ बनवत आहे. वेळ नाही, सकाळी मी जॉबवर जातो म्हणून मला वेळ भेटत नाही, मी रात्रीचाच क्लास घेतो. तर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि लास्ट आपण थोडं बोर्ड हलत आहे, आजच सेट केला बोर्डला. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, हे झाले 4 उपप्रकार. कशाचे? प्रेझेंट टेन्सचे. प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार झाले. साधा वर्तमान काळ, साधा पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ, साधा प्रेझेंट वर्तमान, चालू पूर्ण वर्तमान काळ आणि चालू वर्तमान काळ. अशा प्रकारे आपल्याला शिकायचं आहे. याचे सूत्र, रेणूसूत्र जे काही आहे शिकायचे आहे. काळामध्ये काय कशा पद्धतीने, आणि ग्राफ ह्याच्यामध्ये जसं की थर्ड पर्सन, फर्स्ट पर्सन, थर्ड पर्सन आणि सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन कशा पद्धतीने आपल्याला प्रोनाउन्स पाठ असले पाहिजे. ते प्रोनाउन कोणते? आय, वी, ही, शी, इट, दे हे 4-5 प्रोनाउन आहेत. आणि आय एम, इज, आर प्रोनाउन सर्वनाम पाठ असले पाहिजे. आय एम, इज, आर, वाज, वेअर, डू, डज, डीज, हॅव, हॅज, हॅड, विल, वुड, शाल, शुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, आउट, नीड, डेअर, यूज टू अशा प्रकारे आपल्याला पूर्ण सर्वनाम पाठ असला पाहिजे. 25, 27 काहीतरी सर्वनाम आहेत, हे पाठ असायला पाहिजे आपल्याला. आणि आपण आजच्याला एवढंच, जसं जमलं तसाच शिकवण्याचा प्रयत्न केला मी. तरी आपण येणाऱ्या वेळेमध्ये, उद्याला जे क्लास आहे आपला, आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि उद्याला जे काही बी आहे ते ह्याच्यापेक्षा बी जास्त मी चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करेन तुमच्या समोर. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.